आज आपण काय करणार आहे, इलस्ट्रेशन 11 हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपण काय करणार आहे, बघणार आहोत. हा प्रॉब्लेम जो काही आहे, हा प्रॉब्लेम कशाला आहे की जो काही एखादा नवीन पार्टनर आहे तो आपण बिझनेसमध्ये ऍड करतो, पण तो पार्टनर काय करतो, गुडविल आणत नाही. आणि मग जे काही एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत ते तेवढं गुडविल काय करत असतात, बिझनेसमध्ये रेज करत असतात. त्या संदर्भात हा 11वा नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये बेसिकली आपल्याला फक्त जर्नल एंट्रीजच करायच्या. ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज कुठल्या बेसिसवर करायच्या, तर बाबा जे काही नवीन पार्टनर आलेला आहे तर नवीन पार्टनरच्या ऍडमिशन नुसार आपल्याला जर्नल एंट्रीज कराव्या लागणार आहेत. तुम्हाला वर्किंग नोट पण ह्याच्या बनवाव्या लागणार आहेत का, तर त्यांनी ह्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट बनवायला लावली. वर्किंग नोटला तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवावं लागणार आहे. तर आता आपण बघू, हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो गुडविलचा व्हॅल्युएशन मेथडवर टोटली डिपेंड्स आहे. हा कुठला रेफरन्स कुठला ह्या प्रॉब्लेमला, तर गुडविल व्हॅल्युएशनचा रेफरन्स आहे. Tara, Chandra and Shaurya are partners in firms of accountants, sharing profit and losses in the ratio of 2:3:1. हे काय 2:3:1 रेशो मध्ये काय करतात, प्रॉफिट शेअर करतात. Their balance sheet as on 31st March 2018, on which date Akash is admitted as a partner as follows. आकाशनं काय केलंय, ऍडमिशन आकाशला ऍज अ न्यू पार्टनर म्हणून आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. चंद्रास कॅपिटल 1,05,000, सूर्यास कॅपिटल 66,000, फर्निचर 30,000, मोटार कार 60,000, कॅश 54,000, ताराज कॅपिटल 27,000. इट्स अ बिट डिफरंट का, तर ताराज कॅपिटल शोन इन द असेट साइड. असेट साइडला काय झालंय, ताराचं कॅपिटल आपलं दाखवलेलं आहे. म्हणजे जे काही एक पार्टनर आहे, ताराचं कॅपिटल काय, तिनं एक्सेस कॅपिटल बिझनेस मधनं विड्रॉ केलं होतं, काही जेन्युइन रिझन असेल, किंवा तिला 27,000 रुपये बिझनेसमध्ये ऍज अ कॅपिटल म्हणून देणं ती लागत आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही ह्याचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवताल तेव्हा मला सांगा, चंद्रा, सूर्य आणि ताराचं अकाउंट कुठं कुठं दिसेल, कोण सांगतंय पटकन. कोण सांगतंय काय होणार, पार्टनर्स कॅपिटलची एंट्री काय होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे काय आहे, चंद्राचं कॅपिटल कुठं दिसणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. नंतर शौर्याचं कुठं दिसणार आहे कॅपिटल, तर शौर्याचं कॅपिटल पण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसणार आहे. तर ताराचं अकाउंट कुठं दिसणार आहे, कॅपिटल अकाउंट, ताराचं कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दिसणार आहे, ताराज ओपनिंग कॅपिटल, बरोबर. तर आता आपल्याकडे दोन ओपनिंग कॅपिटलच्या पण एंट्री इथं दिसणार आहे. व कॅपिटलचे जे काही आहे ते आपल्याला इथं काय बनवायची, वर्किंग नोट बनवायची आहे. Akash is given 1/4 share of the profit and losses in the firm, and the profit and loss sharing ratio among other partners to remain the same as before. The following adjustments are to be made prior to Akash admission. काय ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत त्या आपल्याला काय करायच्या, ऍडमिशन आकाशच्या ऍडमिशनच्या आधी त्या वापरायच्या आहे. द मोटर कार इज टेकन ओव्हर बाय चंद्रा ॲट अ व्हॅल्यू ऑफ ₹75,000. 75,000 काय कशाची व्हॅल्यू झाली, कारची व्हॅल्यू झालेली. आणि ती कार कोणी घेतली, टेकन बाय चंद्रा, चंद्रानं स्वतःसाठी ती कार घेतली. म्हणजे 75,000 रुपीजला त्यानं ती कार चंद्रानं स्वतःसाठी घेतली. म्हणजे बिझनेस मधनं मोटर कार काय झाली, कमी झाली. म्हणजे चंद्राचं जे काही कॅपिटल आहे ते 75,000 काय होणार आहे, कमी होणार आहे. द फर्निचर रिव्हॅल्यूड ॲट 54,000. फर्निचरची व्हॅल्यू काय, 54,000 झालेली. फर्निचर कितीचं होतं बॅलन्स शीटला, तर बॅलन्स शीटला फर्निचर होतं 30,000चं. किती होतं,
30,000. फर्निचर किती होतं 30,000. मग हे जे काही फर्निचर आहे हे फर्निचर काय झालं आपण चेंज केलेलं आहे. बरोबर, हे फर्निचर काय केलं आपण 54,000 मायनस 30,000 केले की 24,000 काय झालेलं आहे फर्निचरची व्हॅल्यू वाढलेली आहे. गुडविल अकाउंट इज रेज. गुडविल अकाउंट इज रेज इन द बुक ॲट ₹1,50,000. 1,50,000 त्यांनी काय केलंय गुडविल त्यांनी रेज केलेलं आहे. बरोबर, गुडविल त्यांनी काय केलंय रेज केलेलं आहे. अनरेकॉर्डेड डेटर्स आर ₹33,000. अनरेकॉर्डेड डेटर्स म्हणजे काय, डेटर्समुळे काय होणार आहे आपली असेट वाढणार आहे. ही जी काही असेट वाढणार आहे ही सगळी असेट वाढल्यामुळे काय होणार आहे आपली इन्कम वाढणार आहे. मग अनरेकॉर्डेड डेटर्सने पण काय होणार आहे आपले रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जो काही प्रॉफिट आहे तो वाढायला काय होणार मदत होणार आहे. एक्सपेन्सेस इन्कर्ड बट नॉट पेड ₹9,000 आर टू बी प्रोव्हाइडेड फॉर. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये काय करायचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची एक ॲडजस्टमेंट करायचे आपले. त्यांना काय होणार आहे तुमचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस काय होणार थोडे वाढणार आहे. आकाश ब्रिंग्स इन ₹60,000 इन कॅश ॲज हिज कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. त्यानं काय केलंय ₹60,000 कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन म्हणून आणलेले. ॲडजस्टमेंटमध्ये कुठंच सांगितलं नाही की त्यानं काय आणलंय गुडविल बिझनेसमध्ये आणलंय. म्हणजे हे जे काही गुडविल रेज केलेलं आहे हे रेज कोणी केलेलं आहे तर एक्झिस्टिंग पार्टनर्सनं रेज केलेलं आहे. हे आपण काय केलंय ॲज्युम केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली त्यांनी सांगितलंय की पास नेसेसरी जर्नल एंट्रीज. Pass necessary journal entries and prepare balance sheet of the firm after Akash admission. आकाशच्या ऍडमिशन नंतर काय करायचं तुम्हाला हे जे काही फर्मचं अकाउंट आहे ती बॅलन्स शीट काय बनवायची ह्या फर्मची तुम्हाला रिवाइज बॅलन्स शीट बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपण काय बघू पहिली जी काही एंट्री होणार आहे आपली ती एंट्री आपण आता नेहमीप्रमाणे आपण काय करू पहिल्यांदा पहिला पॉईंट काय तर पहिला पॉईंट आहे की कार. बरोबर, पहिला पॉईंट काय कारचा आहे. कार इज टेकन ओव्हर बाय चंद्रा ॲट अ व्हॅल्यू ऑफ ₹75,000. बरोबर, तर ह्याच्यात दोन एंट्रीज होतात की एक तर असेटची व्हॅल्यू वाढली रिव्हॅल्युएशन अकाउंटची अकाउंटमध्ये त्याची एंट्री व्हायला पाहिजे की बाबा जी काही आपली कितीची होती बाय कार कितीची होती आपली मोटर कार 60,000ची होती ती झाली 75,000ची. मोटर कार किती होती 60,000ची होती ती किती झाली 75,000ची मोटर कार झालेली. मग ही जी काही 75,000ची मोटर कार झाली म्हणजे मोटर कारची व्हॅल्यू कितीनं वाढली 15,000 मोटर कारची व्हॅल्यू वाढली. तसंच फर्निचरची व्हॅल्यू वाढली. बरोबर, अजून काय डेटर्स वाढले आपले. तर एवढ्या ह्यानं आपली असेट साईड काय झाली वाढलेली आहे. तर ह्या तिन्हीची मिळून आपण एक पहिली कंबाईन एंट्री करू शकतो की बाबा फर्निचर जे 30,000चं होतं ते पण आपलं वाढलेलं आहे. बरोबर, ते फर्निचर किती झालं 54,000चं. मग त्याची कंबाईन एंट्री काय होती जेव्हा आपल्या असेट वाढतात तेव्हा आपली एंट्री काय पास होती तर आपली एंट्री पास होती मोटर कार अकाउंट डेबिट फर्निचर अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट किती झाले 72,000. टोटली काय केलं आपण जे काही अनरेकॉर्डेड हे होते असेट्स होते की ज्यांना आपल्या व्हॅल्यू वाढलेल्या आपली असेट वाढली. बरोबर, असेटची साईड वाढली तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिट्स रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला एंट्री होताना काय होणार तुम्ही जेव्हा त्याचं लेजर बनवताल तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुमचं काय जाणार आहे बाय मोटर कार अकाउंट 15,000 फर्निचर अकाउंट 24,000 आणि डेटर्स अकाउंट 33,000. लेजर रिव्हॅल्युएशनच्या लेजरला ही एंट्री तुमची पास होणार आहे. तसंच दुसरं काय आहे की पुढं पॉईंट होता तो म्हणजे काय आपले जे काही एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस काय झालेले वाढलेले आहेत. बरोबर, आपले एक्सपेन्सेस पण काय झालेत ॲट द एंड वाढलेले आहेत. पुढची एंट्री काय होणार आहे की हे जे काही अनरेकॉर्डेड एक्सपेन्सेस आहेत इनकर्ड बट नॉट पेड हे काही 9,000चे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस काय आहेत आपले आउटस्टँडिंग आहेत. मग त्याची जर्नल एंट्री आपण पास करून घेतलेली आहे. ह्याची जी काही जर्नल एंट्री पास होणार ती जर्नल एंट्री काय पास होणार आहे तुमची की रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट 9,000. का तर तेवढ्यानं आपले जे काही एक्सपेन्सेस आहेत ते काय झालेले वाढलेले आहेत. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 9,000 रुपये अशी एंट्री पास होणार आहे. बरोबर. ह्या झाल्या आपल्या रिव्हॅल्युएशनच्या प्रायमरी एंट्रीज आपण इथं पास करून घेतली. नंतर आहे सगळ्यात महत्त्वाची एंट्री. ह्याच्यावर जो काही प्रॉब्लेम आपण आत्ता बघतोय तो प्रॉब्लेम म्हणजे काय ते बुक्सची एंट्री, गुडविलची एंट्री. जी काही ही एंट्री इथं दिसते तुम्हाला स्क्रीनवर आता, ही एंट्री आपल्याला पास करून घ्यायची आहे. गुडविल काय केलंय त्यांनी, गुडविल रेज केलं. गुडविल किती रेज केलं त्यांनी, तर एक्झिस्टिंग पार्टनर्सनं जे काही गुडविल आहे ते कितीनं रेज केलंय, गुडविल कितीनं रेज केलंय. गुडविल अकाउंट इज रेज इन द बुक्स ॲट ₹1,50,000. हे जे काही 1,50,000 आहे हे गुडविल त्यांनी काय केलंय रेज केलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा गुडविल रेज करतो तेव्हा आणि एक्झिस्टिंग पार्टनर्सनं आपल्याला जर हे दिले नसेल, काय म्हणतो आपण, जर एक्झिस्टिंग पार्टनर्सनं आपल्याला न्यू पार्टनर्सनं जर तुम्हाला हे दिलं नसेल की बाबा कुठल्या ह्यानं तुम्हाला गुडविल रेज करायचंय किंवा त्यानं गुडविल आणलंय, तर त्यावेळेस आपल्याला काय ह्या ज्या काही व्हॅल्युएशन मेथड जी आहे गुडविलची, ही जी व्हॅल्युएशन मेथड आहे ह्या व्हॅल्युएशन मेथडचा इथं उपयोग करावा लागतो. तुम्हाला स्क्रीनवर आता काय दिसेल, व्हॅल्युएशन मेथड म्हणून दिसेल. व्हॅल्युएशन मेथड कधी यूज होती, तर तेव्हा स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं, अंडर दिस मेथड न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल. म्हणजे नवीन पार्टनरनं जो काही शेअर ऑफ गुडविल आहे तो आणलाय का नाही आणला, तो जर आणला नसेल तर व्हॅल्युएशन मेथड जाणार, आणि जर तो आणला असेल तर आपली जी ए मेथड आहे ॲव्हरेज मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, त्या मेथडनुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगतो की जो काही प्रॉब्लेम असेल तो पहिल्यापासून अख्खा वाचत जावा, तो वाचला तर पुढं सॉल्व्ह करायला मदत होणार आहे. आता हे जे काही व्हॅल्युएशन आहे हे व्हॅल्युएशन मेथड कधी वापरली जाते, तर जेव्हा नवीन पार्टनर त्याचा शेअर ऑफ गुडविल आणत नाही तेव्हा काय होतं की ओल्ड पार्टनर्स मेजर्स द गुडविल ऑफ अ फर्म अँड इट इज रेज इन द बुक्स ऑफ फर्म. तेव्हा काय करतात ओल्ड पार्टनर्स त्यांचा जो काही गुडविलची व्हॅल्यू आहे ती काय करत असतात बिझनेसमध्ये रेज करत असतात. कधी करत असतात, ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. म्हणजे जेव्हा नवीन पार्टनरला ते ॲड करतील तेव्हाच ते ही जी काही व्हॅल्युएशन मेथड ही व्हॅल्युएशन मेथड यूज करत असतात. आता ह्या व्हॅल्युएशन मेथडमध्ये त्यांची ट्रीटमेंट काय होती, तर ट्रान्झॅक्शन काय झालंय त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट होत असते. आपण काय करणार, पहिला ट्रान्झॅक्शन आता आपण ह्या प्रॉब्लेममध्ये बघत आहोत की व्हेन न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर. बघा, नवीन पार्टनर्सनं त्याचा शेअर आणलेला नाही, शेअर ऑफ गुडविल इन कॅश आणलाय का त्यानं, नाही आणला. त्यामुळं हा पॉईंट आपल्याला ॲक्युरेट करून टाकता येतो की बाबा जे काही गुडविल आहे ते गुडविल त्यांनी काय केलं इथं आणलेलं नाही. अँड इट इज रेज इन द बुक्स ऑफ फर्म. बरोबर आपल्या क्वेश्चनमध्ये सांगितलंय की ते काय केलं, बुक्समध्ये रेज केलं. तर त्या ह्या सिनारिओमध्ये काय जर्नल एंट्री पास होती, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. हे महत्वाचं आहे सगळ्यात. कुठल्या रेशोमध्ये त्यांचं हे होतं, तर त्यांचे जे काही ओल्ड रेशोज आहेत त्या ओल्ड रेशोमध्ये त्यांचं काय होतं, गुडविल अकाउंट ट्रान्सफर होतंय. गुडविल अपियर इन द न्यू बॅलन्स शीट ऑन असेट साईड. मग त्या केसमध्ये काय होणार, तुमचं जे काही गुडविल आहे ते गुडविल काय होणार आहे, असेट साईडच्या असेटला दिसणार आहे. गुडविल काय होणार, तुमच्या असेटला रिफ्लेक्ट होणार आहे. बरोबर, ही पहिली गोष्ट. आता जेव्हा ही पहिली गोष्ट आपण शिकलो तेव्हा आता प्रॉब्लेममध्ये काय आहे आपल्या, तर प्रॉब्लेममध्ये आपण 1,00,000चं काय केलंय, गुडविल रेज केलेलं आहे. बरोबर, आपण काय केलंय, 1,00,000चं गुडविल काय केलंय, रेज केलं होतं. तर जे काही आपण गुडविल रेज केलंय, हो का, हा 3 नंबरचा पॉईंट आहे. काय आहे, गुडविल अकाउंट रेज इन द बुक्स ऑफ ॲट 1,50,000. म्हणजे आपल्याला जे काही गुडविल आता रेज करायचंय ते गुडविल कसं करायचंय, पार्टनर्सच्या ओल्ड रेशोमध्ये हे काय काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट करायचंय. पार्टनरचं गुडविल किती आहे, रेशो काय आहे, 2:3:1. हा काय पार्टनरचा रेशो आहे. मग ह्या केसमध्ये काय होणार आहे आपलं, तर बघा आता आपल्याला किती करायचंय, किती होतं, ₹1,50,000
1,50,000 त्यांनी काय केलंय, 1,50,000 त्यांनी काय केलंय, गुडविल रेज केलेलं आहे. बरोबर, 1,50,000चं गुडविल त्यांनी रेज केलं. आता त्यांना काय करायचंय, पार्टनर्सच्या ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. रेशो काय आहे आपला, 2:3:1. बरोबर, हा आपला काय रेशो आहे. मग ह्या केसमध्ये जो काही रेशो आहे आपला, तो रेशोवरनं आपल्याला काय करायचं, प्रत्येकाचं गुडविल कॅल्क्युलेट करायचं. मग पहिला आपण काय करणार, नॉर्मल सिनारिओ मध्ये जर आपल्याकडे 2:3:1 आहे, मग आपला फॉर्म्युला काय, इज इक्वल टू 1,50,000 इंटू काय होणार आहे आता, 3 आणि 2 5 1 6 1/6. बरोबर, 1/6 केलं की इज इक्वल टू किती आलं तुमचं, कोण सांगते उत्तर किती येत आहे, लवकर लवकर कोण सांगतंय, किती आलं उत्तर, 25,000. 25,000. 25,000 काय आलं, एकाचा शेअर आलाय. नंतर परत पुढच्या पार्टनरचा शेअर किती येणार, आपण सेम त्याला काय करणार, सेम तीच ऍडजस्टमेंट करणार, 1,50,000. बरोबर, 1,50,000 इंटू किती येणार आता, कोण सांगतंय, इंटू 3/6. त्याचं उत्तर किती आलं, कोण सांगते आता, इज इक्वल टू 75,000. 75,000. गुड. तसंच पुढच्याचं किती आलं, कोण सांगते पटकन आता, काय येणार मग हे, लवकर, पुढच्याचं काय येणार, 50,000. 50,000. बरोबर, सेम आपण काय केलं, हे फॉर्म्युला लावून सेट केलं. म्हणजे आता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल गुडविल किती आहे, तर त्यांच्या रेशोनुसार आपण पहिल्यांदा काय केलं, वर्किंग नोट बनवून घेतली. तुम्हाला काय करायची, वर्किंग नोट मध्ये तुम्हाला हे गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे रेशोनुसार किती आलं तुमचं, 2:3:1, म्हणजे 50,000, 75,000 आणि 25,000. हे काय झालं, तुमचे गुडविलचे रेशो झालेले. हे जे काही रेशोज आहेत, ह्या रेशोनुसार तुम्हाला काय करायचं, आता जर्नल एंट्री पास करायची. आता जसं आपण मगाशी बघितलं, हे 1.5 लाखाचं गुडविल काय केलंय, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये रेज केलेलं आहे. बरोबर, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये जेव्हा आपण हे गुडविल रेज करतो, तेव्हा जर्नल एंट्री काय पास होणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट 1,50,000, गुडविल अकाउंट डेबिट 1,50,000 टू काय येणार आहे, टू त्यांचे जे काही पार्टनर होते, ते पार्टनर्स कोण कोण आहेत, आता हे कुठे गेले पार्टनर्स, ते कुठे गेले, हा टू पहिलं नाव काय होतं त्यांचं, कोणाचा रेशो होता, टू तारा अकाउंट. ताराच्या अकाउंटला किती येणार आहेत, तर ताराच्या अकाउंटला 50,000 येणार. टू तारा अकाउंट 50,000, तारा कॅपिटल अकाउंट 50,000, टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 75,000, टू शौर्या कॅपिटल अकाउंट 25,000. अशा रीतीने त्यांची जर्नल एंट्री पास होणार आहे. ती जर्नल एंट्री आपण काय करू, इथे खाली पुन्हा एकदा बघून घेऊ. बघा, ही जी काही गुडविलची जर्नल एंट्री ही काय झाली, त्यांची पास केलेली. त्यांनी काय, गुडविल अकाउंट डेबिट 1,50,000 टू ताराज कॅपिटल 50,000, नंतर चंद्राज कॅपिटल काय, चंद्रा कॅपिटल 75,000, शौर्य कॅपिटल 25,000, बिंग गुडविल रेज इन द बुक्स. हे काय झालं, गुडविल आपण रेज केलेलं आहे. आता आपण इतक्या वेळ ज्या काही एंट्रीज बघितल्या, त्या एंट्रीनुसार काय झालंय, आपण असेटची व्हॅल्यू काय केली, ती वाढवलेल्या होत्या. पण त्यातली एक असेट काय घेतली, पार्टनरनं स्वतःसाठी विड्रॉ केली ती. बरोबर, कुणी केली ती विड्रॉ, तर बाबा चंद्रानं स्वतःसाठी 75,000ची कार काय घेतली, त्यानं स्वतःसाठी घेतलेली. कितीची, 75,000ची मोटर कार स्वतःसाठी
त्यानं बिझनेसमधनं विड्रॉ करून घेतली. मग त्याची जर्नल एंट्री आपल्याला काय करावी लागणार आहे, पास करून घ्यावी लागणार. मग ती जर्नल एंट्री पहिल्यांदा काय होणार आहे की बाबा जे काही पार्टनरनं कार विड्रॉ केली त्याची जर्नल एंट्री होणार आहे की चंद्राज कॅपिटल अकाउंट डेबिट, त्याच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट पडणार टू मोटर कार अकाउंट 75,000. त्यानं काय केलंय, कार स्वतःसाठी जी काही विड्रॉ केली त्याची जर्नल एंट्री काय झाली, पास झालेली. नंतर तसंच जे काही चंद्रानं आकाशनं जे कॅपिटल आणलंय 60,000 रुपये, आकाशनं कॅपिटल आणलंय, त्या 60,000 रुपयाची काय झाली, एक जर्नल एंट्री पुढची पास झाली. कॅश अकाउंट डेबिट टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000. त्यांची काय आहे, 60,000 रुपये काय झाले, आकाशची कॅपिटल 60,000 रुपयानं काय झालंय, ऍड झालेलं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय तुमच्या कंटिन्यू चालत राहणार, ही कॅपिटलची एंट्री दरवेळेस तुमची पास होणार आहे. त्यानंतर आपण काय केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोटमध्ये काय केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटची जर्नल एंट्री पास केली की जो काही प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट आपण काय केला, डिस्ट्रीब्यूट करून टाकलं. पार्टनर्सला काय केलं, आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकलं. पार्टनर्सला जेव्हा डिस्ट्रीब्यूट केला आपण कॅपिटल प्रॉफिट किती आलता, 63,000 प्रॉफिट आलता. जर तुम्ही बघितलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला कुठले कुठले आयटम होते, तर आपलं मी तुम्हाला इथे जर्नल एंट्रीमध्येच तुम्हाला ते समजावून सांगतो की हो का, पार्टनर्स कॅपिटलचं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला 72,000 रुपये होते, बरोबर. मोटर कार फर्निचर अँड डेटर्स त्याचे किती झाले, 72,000 रुपये त्यांच्या डेबिट साईडला झाले. क्रेडिट साईडला 9,000 रुपये होते, बरोबर. डेबिट साईडला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला किती, 9,000 रुपये. मग क्रेडिट रिव्हॅल्युएशनचं क्रेडिट मायनस डेबिट केलं की डेबिट साईडला एक्सेस बॅलन्स किती आलता त्यांचा, तर 63,000 रुपये एक्सेस बॅलन्स आलता, बरोबर. 63,000 रुपये काय झालता, एक्सेस बॅलन्स आलता. मग हा जो काही एक्सेस बॅलन्स आलता हा एक्सेस बॅलन्स आपण काय केला, त्याच्यातनं लेस केला होता. हा जो काही एक्सेस बॅलन्स आहे 63,000 रुपये, हा एक्सेस बॅलन्स आपण पार्टनर्सच्या कॅपिटल रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करून टाकला की बाबा त्यांच्या पार्टनर्सच्या काय होणार, पार्टनर्सच्या डेबिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ह्या अमाऊंट सगळ्या काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार होते. त्यानंतर आलं आपल्याला बॅलन्स शीट बनवायची. मग बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्ही पहिली गुडविलची एंट्री पास केली, ते गुडविल काय होतं तुमचं बुक्समध्ये अपेअर होतं. मग बुक्समध्ये गुडविल दिसायला चालू झालं, गुडविल अकाउंट 1,50,000. फर्निचरची व्हॅल्युएशन केलं तर तुम्ही किती झालं, ते झालं 54,000. फर्निचरचं व्हॅल्युएशन किती झालं तुमचं, 54,000. नवीन डेटर्स आलते 33,000चे डेटर्स आले. आणि जी काही मोटर कार होती ती चंद्रानं घेतल्यामुळं काय झाली, मोटर कार बिझनेसमधनं कमी झाली आणि उरलेली काय तुमची कॅश तुमच्याकडं शिल्लक आहे, बरोबर. जी काही कॅश आहे ती काही शिल्लक आहे. तसंच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची तुम्ही एक एंट्री पास केली, त्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथे बॅलन्स शीटला रिफ्लेक्ट व्हायला लागली. आणि प्रत्येकाचं कॅपिटल, आता ताराचं कॅपिटल किती आलं, 44,000 आलं. का, तर ताराचं जे कॅपिटल आहे जर तुम्ही बघायला गेलं तर ताराचं कॅपिटल मध्ये किती येणं किती होतं, जर बॅलन्स शीटला बघितलं तुम्ही तर असेट साईडला ताराचं कॅपिटल दिलं हो का, इथं असेट साईडला ताराचं कॅपिटल किती होतं, 27,000 रुपये होतं, बरोबर. म्हणजे ताराच्या कॅपिटल अकाउंट म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ताराचं अकाउंट डेबिट साईडला होतं. मग ताराच्या क्रेडिट साईडला काय काय गेलं, तर ताराच्या क्रेडिट साईडला पहिलं म्हणजे कॅपिटलची गुडविलची एंट्री गेली 50,000ची. नंतर काय गेला, तसंच हा जो काही प्रॉफिट आहे, हा जो काही प्रॉफिट झालेला रिव्हॅल्युएशनचा 50,000 प्लस 50,000 प्लस ताराच्या कॅपिटल अकाउंटला जो बॅलन्स गेला तो गेलता 21,000, बरोबर. हा ताराच्या कॅपिटलला किती गेला, 21,000 रुपये. मग जेव्हा तुम्ही ती कॅल्क्युलेट करता काय केलं, 50,000 प्लस 21,000 ह्याची टोटल किती झाली, 71,000. आणि तुमच्या क्रेडिट साईडला तिचा जो ओपनिंग बॅलन्स होता तो ओपनिंग बॅलन्स कितीचा होता, 24,000
24चाच होता का? नाही, 27,000चा 27,000चा बॅलन्स होता. जो काही 27,000चा बॅलन्स आहे तो तुमचा काय होणार आहे, मायनस होणार आहे. बरोबर. 71,000 तुमचं लेजर टॅली व्हायला. मग तिच्या डेबिट साईडला बॅलन्स दिसतो, तो म्हणजे किती दिसतो, तो 44,000चा बॅलन्स दिसतो. म्हणजे तिचं कॅपिटल काय झालं आता, पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. तिचं कॅपिटल काय झालं आता, पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. अशा रीतीने हिचा हा 44,000चा बॅलन्स येतो. तसंच जी काही कॅश आहे, आपल्याकडे किती कॅश आली आतापर्यंत, तर आपल्याकडे कॅश किती आली, तर जे काही एक्झिस्टिंग कॅश किती होते आपली, एक्झिस्टिंग कॅश होती एक्झिस्टिंग कॅश होती 54,000ची. बरोबर. एक्झिस्टिंग कॅश किती होती, 54,000ची. प्लस आपल्याकडं जी आकाशनं 60,000 रुपयाची कॅश आणली, अशी मिळून आपली जी कॅश आहे, जर तुम्ही इथं बॅलन्स शीटला चेक केली तर ती 1,14,000 ही बॅलन्स शीटला कॅश रिफ्लेक्ट होती. बरोबर. ही कॅश पण किती झाली, 1,14,000 रुपये आपली कॅश रिफ्लेक्ट झाली. का, तर जे काही ओपनिंग बॅलन्स आहे त्यात जे काही कॅपिटल नवीन कॅश आली ती आपण ऍड केलेली आहे. तर अशा रीतीनं हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपल्या इथं संपलेला आहे. तुम्हाला ह्या प्रॉब्लेमसाठी ह्यांनी इथं वर्किंग नोट दिल्या नाहीत, पण तुम्हाला 2 अकाउंट इथं बनवावे लागणार आहेत. एक म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वर्किंग नोट 1 मध्ये, आणि दुसरं रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोट 2 मध्ये, आणि वर्किंग नोट 3 ला गुडविलची तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. तर का करावी लागणार आहेत ह्या 3 ऍडजस्टमेंट, तरच तुम्ही काय करू शकणार आहे, गुडविलची अमाऊंट डिफाईन करू शकणार आहे की पार्टनरचं गुडविल किती आहे. त्याचे इफेक्ट तुम्हाला पार्टनर्सच्या कॅपिटलला अकाउंटला देऊन तुम्हाला हे जे काही बॅलन्स शीटचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याच्यावरनं फाइंड आउट करता येणार आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिटची जर्नल एंट्री शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहे. तर अशा रीतीने हा जो काही प्रॉब्लेम आहे 11 नंबरचा, इलस्ट्रेशन 11, हा कशाचा आहे, गुडविलची जी काही व्हॅल्युएशन मेथड आहे, गुडविल व्हॅल्युएशन मेथड, ह्या मेथडनं आपल्याला इथं सॉल्व्ह करता येतो. म्हणून आपण हा प्रॉब्लेम आज बघितलेला आहे. कोणाला काही शंका आहे का, असलं तर विचारू शकता. पुढच्या लेक्चरला आपण जो काही पुढचा प्रॉब्लेम आहे, हा पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघून घेणार आहोत.